लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की इकडनं बाहेर रम्या आणि मालिनी काकू जीवाच्या आकांताने दरवाजा ठोठावत असतात, पण पार्थ त्यांना ओही देत नसतो आणि बाहेरही येत नसतो. त्यानंतर आता जीवा त्या ठिकाणी खाली आलेला असतो, नंदिनीला भेटायला जाण्यासाठी तो चाललेला असतो आणि त्या ठिकाणी आता रम्या ही जीवाला तिकडे आलेलं बघते आणि ती खूपच जास्त चिडते आणि ती आता जीवाला चांगली खरी खोटी सुनावते आणि ती जीवाला हेही सांगते की जर पार्थने तुमच्यामुळे काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं ना जीवा, तर मी तुला कधीच सोडणार नाही आणि त्या काव्याला सुद्धा सोडणार नाही, लक्षात ठेवायचं. मग आता जीवा हा दादाला काही होणार नाही असं म्हणतो. त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुम्ही माझ्या मुलाला फसवलं, का वागलं तरी तुम्ही दोघं असं, काय मिळालं तुम्हाला ही फसवाफसवी करून. त्याबरोबर आता इकडे पार्थ हा रम्याचा आवाज आत बसून ऐकत असतो. त्याच्या लक्षात येत असतं की रम्याला पार्थची किती काळजी वाटते. पार्थ विचार करतो, रम्याने माझ्यावर खरोखर कायम मनापासून किती प्रेम केलं आणि मी मात्र प्रत्येक वेळी तिला वाईटच वागवलं. आता पार्थ दरवाजा उघडतो आणि रम्याचा हात पकडतो आणि तिला तिकडनं खेचत घेऊन जातो. त्याबरोबर मालिनी काकू ह्या पार्थला मागून हाका मारतात, पार्थ अरे थांब, पार्थ पार्थ अरे थांब, काय चाललंय तुझं, पार्थ अरे रम्याला कुठे घेऊन चाललायस, पार्थ काहीतरी सांग मला, पार्थ अरे पार्थ थांब ना, पार्थ अरे ऐक माझं, असा रात्रीचा अपरात्री बाहेर जाऊ नकोस, पार्थ बाळा थांब रे, पार्थ अरे सध्या तुझी मनस्थिती बरी नाहीये रम्या, रम्या अगं तू तरी सांग ना त्याला, रम्या थांबव तू पार्थला, तू सुद्धा जाऊ नकोस त्याच्या बरोबर, रम्या थांब, पार्थ थांब. पण पार्थ आता मालिनी काकूंचं काहीच ऐकत नसतो. पार्थ हा रम्याचा हात धरून चाललेला असतो. मालिनी काकू त्यांच्या मागे मागे पळत असतात. मग आता मागे वळून रम्या ही मालिनी काकूंना म्हणते, मामी तू काही काळजी करू नकोस पार्थची, मी आहे ना, मी काही होऊ देणार नाही त्याला, मी आहे, तू शांत हो, हा मी आहे, तू काळजी घे स्वतःची, मामा घरी आला की मामाला सुद्धा बघ, मी आले. आणि मग आता लगेचच इकडे रम्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ अरे थांब, पार्थ बघ ना मामीला किती काळजी वाटते आपली, मामी मागून किती हाका मारतीये, तुझं काय चाललंय पार्थ अरे ऐक ना माझं, थांब पार्थ, पार्थ असा नको ना करूस, पार्थ आपण कुठे जातोय, मी जीवाला असं तोडून बोलले ते तुला आवडलं नाहीये का, हे बघ मी सॉरी म्हणते हवं तर त्याच्यासाठी, पण तुला झालेला त्रास मला नाही बघवला म्हणून मी बोलून गेले पटकन, सॉरी मी मनापासून नाही बोललीये पार्थ, प्लीज समजून घे ना मला. तर आता इकडे मालिनी काकू ह्या देवाला हात जोडून उभ्या असतात आणि त्या म्हणत असतात, देवा काय रे माझ्या मुलांच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंस हे. त्याबरोबर दुसरीकडे आता पार्थ रम्याला गाडीत बस म्हणतो. रम्या म्हणते, पार्थ अरे एवढ्या रात्री गाडीत, त्यावर पार्थ म्हणतो विश्वास आहे ना माझ्यावर, त्यावर रम्या म्हणते स्वतःपेक्षा जास्त, त्यावर पार्थ म्हणतो मग बस गाडीत. मग रम्या पार्थ बरोबर गाडीत बसते. आता पार्थ गाडी ड्राईव्ह करू लागतो. रम्या म्हणत असते, पार्थ अरे किती जोरात गाडी चालवतोयस तू, हळू गाडी चालव ना. पार्थ म्हणत असतो, काळजी करू नकोस, तुला काही एक होऊ देणार नाही मी. त्यावर पार्थ म्हणत असतो, घरात घुसमट होत होती माझी, म्हणून विचार केला थोडा वेळ बाहेर जाईल तर जरा बरं वाटेल. त्यावर रम्या म्हणते, हो बरोबर आहे. पार्थ म्हणत असतो, आता जरा मोकळ्या हवेवर आलोय तर शांत वाटतंय, बरं वाटतंय. त्यावर रम्या म्हणते, हो पार्थ सध्या तुझ्या मनाची अवस्था काय आहे. त्यावर पार्थ रम्याकडे बघतो. त्यावर रम्या म्हणते, नाही म्हणजे सॉरी, खरं तर मी या सगळ्यात मध्ये बोलायला नकोय, पण तुझी एक मैत्रीण म्हणून म्हणते, आज तुझ्या मनाची अवस्था काय आहे हे मला बरोबर कळतंय. अरे तू जर मला आजही तुझी चांगली मैत्रीण समजत असशील ना, तर तू तुझ्या मनात जे काही असेल ते सगळं माझ्याजवळ बोलू शकतोस. हे बघ पार्थ, आपण लहानपणापासून एकमेकाला ओळखतो, आपण मित्रमैत्रिणी सुद्धा आहोतच की, त्यामुळे तुझ्या मनात अगदी काहीही असेल ना, काहीही, ते तू माझ्याशी शेअर कर ना. शेअर केल्याने तुला जरा बरं वाटेल, शांत वाटेल, मोकळं वाटेल, म्हणून म्हणते काही मनात असेल तर ते बोल माझ्याजवळ. आता रम्याला काय अपेक्षा असते की पार्थने काव्याबद्दल वाईट वाईट तिच्या समोर बोलावं, तर पार्थ म्हणतो नक्की. त्यावर रम्या म्हणते, हो अर्थात बोल ना. मग आता पार्थ हा रम्याला म्हणतो, रम्या मी एक प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर खरं खरं आणि हो आणि नाही या 2 शब्दात द्यायचं. रम्या म्हणते, विचार. पार्थ रम्याला म्हणतो, रम्या तुझं आजही माझ्यावर तितकंच प्रेम आहे का, आजही तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का. आता पार्थने हा असा प्रश्न विचारल्यावर खरं तर रम्याच्या मनात अगदी आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असतात, पण आता तिला पार्थला हे दाखवता येत नसतं की तिला पार्थने हा प्रश्न विचारल्याचा एवढा आनंद झाला आहे. मग आता ती पार्थला म्हणायला लागते, पार्थ अरे काय बोलतोयस तू हे सगळं, हे बघ
सध्या तू ना डिस्टर्ब आहेस आणि त्यामुळे तू काहीतरी बडबडतोयस, पण म्हणून तू जर डिस्टर्ब असशील तर मी तुझा फायदा घ्यावा हे मला पटत नाही आहे. मला असं वाटतं आहे की सध्या आपण इथे न थांबलेलं बरं, घरी जाऊया आपण. मग पार्थ रम्याला घेऊन घरी येतो. त्यानंतर मग रम्या ही पार्थला त्याच्या खोलीत जाऊन आराम करायला लावते. तर आता वसवत्या ही रम्या आल्याबरोबर रम्याला म्हणत असते, काय गं रम्या, कुठे होतीस तू इतका वेळ? कधीपासनं मी तुझी वाट बघते. तुला काही कळतं का नाही? मला काही सांगून वगैरे जायला हवं असं तुला वाटतं का नाही गं? हां, अशी उठसूट कशी गं तू निघून जातेस त्या पार्थबरोबर? तू जे वागलेस ना ते चुकीचं आहे. असं पुन्हा केलंस तर याद राख. त्यावर रम्या हो 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 आई, मला कळलं माझं चुकलं, मला असं वागायला नको होतं वगैरे वगैरे. तुझं जे काही म्हणणं आहे का नाही ते सगळं मला कळलं आणि मला पटलंसुद्धा. मी पुन्हा असं कधीही वागणार नाही. पण कमीत कमी मी काय म्हणते, मी कुठं गेले होते ते सगळं एकदा माझं ऐकून तर घे, आणि मग त्यानंतर तुला जे काही ओरडायचं आहे तर ओरड. त्यावर वसवत्या रम्याला म्हणते, बरं बोल आता, कुठे गेली होतीस? त्याबरोबर मग रम्या वसवत्याला पार्थने बोललेला सगळं काही सांगायला लागते. आणि आता पार्थने तिला विचारलेलं आहे की तुला माझ्याशी लग्न करायचं आहे का वगैरे असं बोलते. त्यावर वसवत्या म्हणते, अगं रम्या, खरं तर मग ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आणि आनंदाची आहे. एवढे दिवस आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो, पार्थने फायनली आज ते करून दाखवलं. आता एकदा का तुझं आणि पार्थचं लग्न झालं की मी मोकळी. मला तुझं प्रेम बाळा तुला मिळवून द्यायचं होतं. त्या धनंजयमुळे माझं कमी वयातच कुंकू हरवलं. मला विधवेसारखं जगायला लागलं आणि त्याच्याच मुलीने तुझं प्रेम हिसकावलं होतं. मी काहीही झालं तरी तुझं प्रेम तुला मिळवून देणारच होते. त्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं असतं तरीसुद्धा मी फरक पडवून घेतला नसता. पण मला फार काही करण्याच्या अगोदरच तुझं प्रेम तुला मिळवून देता आले, यातच माझं समाधान आहे. आता रम्या, जेव्हा तुझं आणि पार्थचं लग्न होईल ना तेव्हा बघ त्या धनंजयला यातना भोगाव्या लागतील. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ पार्थ उठलेला असतो आणि उठल्यावर पार्थ मोठमोठ्याने रम्याला हाका मारून हॉलमध्ये बोलवतो. तो स्वतःच्या रूममधून बाहेर पडतानाच रम्याला हाका मारत असतो, रम्या, ए रम्या, रम्या. त्याबरोबर मालिनी काकू त्या ठिकाणी बाहेर येतात, विक्रम काका येतात. आता काव्यासुद्धा मोहितेंच्याच देशमुखांच्याच घरी असते, कारण ती मोहितेंच्या घरी म्हणजे तिच्या वडिलांच्या घरी गेलेली असते, पण त्यांनी तिला घरात घेतलेलं नसतं. मग आता सगळे बाहेर येतात आणि आता काव्या विचारत असते, देशमुख काय झालं, का रम्याला एवढ्या हाका मारताय, पुन्हा तिने काही केलं आहे का? त्यावर पार्थ म्हणतो, रम्या, रम्या लवकर या. त्याबरोबर रम्या त्या ठिकाणी येते. तर पार्थ हा आता रम्याला म्हणत असतो, रम्या, मी तुला काल आपण बाहेर गेलो होतो तेव्हा एक प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर तू मला अजूनही दिलेलं नाही आहेस. मला वाटलं होतं की आपण घरी जाऊया असं म्हणून तू घरी आलीस. तू माझ्या खोलीत येऊन माझ्या प्रश्नाचं उत्तर मला देशील किंवा कमीत कमी माझ्या रूममध्ये येऊन नंतर मला सविस्तर सांगशील, पण तू तसं काहीही केलेलं नाही आहेस. म्हणून मग शेवटी मला तुला पुन्हा विचारावं लागणार आता. त्यावर ती म्हणत असते, सॉरी पार्थ, ॲक्च्युली मला तुला उत्तर द्यायचंच होतं पण राहून गेलं द्यायचं. त्याबरोबर मग मालिनी काकू ह्या पार्थला म्हणत असतात, पार्थ काय रे, काय झालं, असं काय विचारलं आहेस तू हिला ज्याचं उत्तर द्यायला तिला एवढा वेळ लागतोय तुला? त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, आई, तिला एकांतात विचारलं होतं पण आता तुम्हा सगळ्या घरच्यांसमोर विचारण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे आता मी तुमच्यासमोरच तिला पुढचा प्रश्न विचारणार. आणि मग पार्थ आता लगेचच रम्याला म्हणतो, रम्या, मी पार्थ विक्रम देशमुखांचा मोठा मुलगा तुला लग्नासाठी विचारतोय. रम्या, माझ्याशी लग्न करशील? आता पार्थने सगळ्या घरातल्या सदस्यांसमोर रम्याला थेट प्रश्न विचारलेला असतो, रम्या, माझ्याशी लग्न करशील का म्हणून. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. मालिनी काकू पार्थला म्हणत असतात, पार्थ, अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, तू काय बोलतोयस ते तुला तरी कळतंय का? अरे ती कसं तुझ्याशी लग्न करेल? पार्थ, हे बघ, तुझं लग्न ऑलरेडी झालं आहे आणि तुझी बायको काव्य आहे. ही बघ, काव्य आपल्या घरात तुझ्या समोर उभी आहे आणि काव्या घरात असताना तू रम्याला लग्न करशील कसं विचारूच कसं शकतोस? त्यावर पार्थ म्हणत असतो, आई, तू विसरत असशील तर तुला पुन्हा एकदा सांगतो, माझ्या आणि काव्याच्या लग्नाची एक्सपायरी डेट पुढच्या 2 महिन्यावर येऊन ठेपली आहे. काव्या, तुम्हाला पडत नाही आहे ना या गोष्टीचा विसर? नाही, काय झालं ना, तुम्हाला जरी विसर पडला तरी माझ्या लक्षात गोष्टी राहतात व्यवस्थित. रम्या, ते सगळं तू सोड, मला तुझ्याकडनं प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आहे. मी तुला विचारतो, तू माझ्याशी लग्न करशील का?
त्याबरोबर आता लगेचच मालिनी काकू ह्या म्हणायला लागतात, पार्थ अरे. त्यावर वसवत्या ही म्हणत असते, पार्थ अरे तू हे सगळं काय बोलतोयस बाळा, तुला तरी कळतंय का? नाही म्हणजे अरे मला मान्य आहे तुझ्या मनावर आघात झाला आहे, घाव झाला आहे, पण म्हणून तू असं काहीतरी बडबडावं असं होत नाही, तू जरा शांत हो रे. त्याबरोबर रम्यासुद्धा म्हणू लागते, पार्थ हे बघ मला मान्य आहे तुझ्यामध्ये आणि काव्यामध्ये जे काही झालं आहे ते सगळं चुकीचं आहे वगैरे, पण तरीही तू असं डायरेक्ट मला लग्नासाठी कसं काय विचारू शकतोस? हे बघ तू जरा धीर धर, गोष्टी हळूहळू मार्गी लागू देत ना. मला वाटतं तू काव्यावरती एवढा राग धरायला नको. आता खरं तर हे सगळं रम्या मुद्दामूनच बोलत असते, कारण तिला तर आता व्यवस्थित माहीत असतं की काहीही झालं तरी पार्थ काय काव्याला माफ करणार नाही आहे, म्हणून ती मुद्दामून काव्याची बाजू घेऊन बोलत असते, जेणेकरून घरातल्यांना सगळ्यांनाच असं वाटावं की खरोखर रम्या किती चांगली आहे. रम्याने काव्याची बाजू घेऊन पार्थला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता. रम्या आता म्हणत असते, पार्थ अरे तिने तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, पण म्हणून तू तिला तिच्या चुकीची एवढी मोठी शिक्षा द्यायला नको आहेस. खरंच तू विचार कर एकदा. त्यावर पार्थ म्हणत असतो, रम्या मला त्या सगळ्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. मी तुला पहिलं आणि शेवटचं पुन्हा एकदा विचारतोय, तू माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेस का रम्या? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, मी जेवढं विचारलं आहे तेवढं सांग. त्यावर रम्या म्हणते, अरे पार्थ पण. त्यावर पार्थ म्हणतो, प्रेमामध्ये मी हरलेलो आहे, माझं प्रेम तर मला मिळालेलं नाही आहे, पण कमीत कमी जी माझ्यावर प्रेम करते तिला तरी तिचं प्रेम माझ्यामुळे मिळावं एवढीच माझी इच्छा आहे. त्याबरोबर मग वसवत्या म्हणते, ठीक आहे पार्थ, रम्या माझ्या शब्दापुढे नाही. जर तुला रम्याबरोबर लग्न करायचं आहे ना तर रम्या तुझ्याबरोबर लग्न करणार म्हणजे करणारच. त्यावर वसवत्या म्हणते, त्यावर पार्थ म्हणतो, ठीक आहे रम्या, जर तू लग्नाला तयार असशील ना तर आपण एक काम करू, आपण उद्याच्या उद्या कोर्टात जाऊ आणि कोर्टात लग्न करू. आपण कोर्ट मॅरेज करायचं रम्या, तुला चालेल ना कोर्ट मॅरेज? त्याबरोबर रम्या ही होकारार्थी मान हलवते. तशी काव्या लगेचच पार्थच्या समोर येते आणि हात जोडत म्हणते, देशमुख हो काय बोलताय तुम्ही? कळतंय का तुम्हाला मी तुमची लग्नाची बायको आहे आणि काहीही झालं ना तरी मी तुम्हाला रम्याबरोबर लग्न करून देणार नाही आहे. नाही सोडणार मी तुमचा पिच्छा, नाही मी तुम्हाला असं एकटं जाऊ देणार कुठेही. तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला कळत नसेल तर मला व्यवस्थित कळतं आहे. तुम्ही माझ्याकडे माझा जीव मागा, माझा श्वास मागा, माझा प्राण मागा, मी काहीही द्यायला तयार आहे, पण तुम्ही तर माझा गर्व माझ्यापासून हिरावून घेताय. त्यावर पार्थ म्हणतो, गर्व? त्यावर रम्या म्हणते, हे सगळं हसून बघत असते. तर काव्या म्हणते, हो तुम्ही गर्व आहात पार्थ देशमुख माझा, माझ्याशिवाय तुम्ही दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारच नाही करू शकत, हा गर्व. त्याबरोबर पार्थ म्हणतो, म्हणूनच तर तुम्ही त्या गर्वाची अशी परतफेड केलीत ना मला. जाऊ द्या हो काव्या, जाऊ द्या, मला ना तुमच्याशी आता वादच घालायचा नाही आहे आणि मुळात तुमच्याशी मला आता कुठल्या विषयावर बोलायचं सुद्धा नाही आहे. मला लग्न करायचं आहे रम्याबरोबर आणि हे माझं ठरलं आहे. त्यानंतर मग मुद्दामून वसवत्या आता मालिनी काकूंच्या माहेरचे जे गुरुजी असतात त्यांनाच बोलवून घेतात. मग गुरुजी घरी आलेले असतात. आता वसवत्या आणि मालिनी काकू ह्या गुरुजींच्या समोर बसतात. मालिनी काकू गुरुजींना सर्व परिस्थिती समजून सांगतात. गुरुजी म्हणतात, मालिनी हे सगळं घडणार याची पूर्वकल्पना मला आधीच होती आणि मी ती तुम्हालासुद्धा दिली होती. 16 डिसेंबर आणि बघ आज बरोबर हे सगळं घडलं की नाही. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, मग आता काय करायचं गुरुजी? त्यावर गुरुजी सांगतात की लग्न करायचं आहे वगैरे ते सगळं तर ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, पौष महिना सुरू झाला आहे आणि पौष महिन्यात कोणतेही शुभकार्य पकडायचे नसते, कोणीच पकडत नाही, शुभ नसतो हा महिना. त्यामुळे मी आता हेच सांगेन की पार्थ, तू आणि रम्या तुम्हाला जरी लग्न करायचं असलं तरी सध्या तुम्ही दोघांनीही थांबा. या महिन्यात लग्न करण्याचा घाट घालू नका. जर तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य सुखासमाधानाने आनंदाने एकत्र जगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा महिनाभर थांबावंच लागेल, कारण या महिन्यात केलेले कार्य शुभ ठरत नाहीत असं विधिलिखित आहे. मग आता तुम्ही काय करायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो की हे बघा, मला हे सगळं बघण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे, मला रम्याबरोबर लवकरात लवकर लग्न करायचं आहे, दॅट्स इट. रम्या, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे आणि खूप लवकर करायचं आहे. माझा या मुहूर्तावर वगैरे आता विश्वासच उरलेला नाही आहे, त्यामुळे आपण कोर्टात जाऊया आणि थेट कोर्ट मॅरेज करूया. कोर्टात या सर्व गोष्टींना अजिबातच किंमत नसते. आपण कोर्टात गेलो आणि रजिस्टर केलं की आपलं लग्न होईल आणि आपल्याला लगेचच मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा मिळून जाईल.
कळतंय का तुला? त्यावर रम्या ही काहीच बोलत नसते. त्यावर मालिनी काकू पार्थला म्हणतात, पार्थ अरे बाळा, प्रत्येक गोष्ट अशी घाईघाईत करायची नसते. काही गोष्टी व्यवस्थित वेळ काळ बघूनच कराव्या लागतात आणि हे सगळं आपल्या पूर्वजांनी करून ठेवलं आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी माहिती असेल त्यांना, म्हणूनच त्यांनी करून ठेवलं आहे ना. आणि तसंही पार्थ, तू विसरत असशील तर तुला मी आठवण करून देते की तुझं आणि काव्याचं लग्न झालं आहे. नाही, आता जरी तुम्ही दोघंजणं वेगळे होणार असला तरीही अजून झालेले नाही आहेत. पुढचे 2 महिने तरी तुम्हाला थांबावंच लागणार आहे. तेव्हा पार्थच्या लक्षात ही गोष्ट येते की अजूनही माझा काव्याबरोबर डिवोर्स झालेला नाही आहे. मग पार्थ लगेचच म्हणतो, आई अगं. त्यावर रम्या म्हणते, पार्थ हे बघ थांब, मामीबरोबर वाद घालू नकोस. मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घे. जोपर्यंत तुझा काव्याबरोबर घटस्फोट होत नाही तसं आणि असं आपल्याला लग्न करता येणार नाहीच आहे. आणि आता तसंही तुमच्या घटस्फोटाला फक्त 2 महिने उरलेत. उगाचच्या उगाच वाद करून भांडणं करून काय मिळणार आहे? त्यापेक्षा जर गुरुजी म्हणतायत ना की मुहूर्त नाही आहे पौष महिन्यातला, तर आपण एक काम करू, आपण पौष महिन्यात लग्न करायला नकोच. आपण पौष महिना थांबू. म्हणजे तोपर्यंत तुझ्या आणि काव्याचा डिवोर्ससुद्धा होईल आणि कायद्याने तुम्ही दोघं वेगळे झालात की मग त्यानंतर तू तुझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला मोकळा असशील. ह्या 1 महिन्याची तर बात आहे. आपण घालवूया नाही हा 1 महिना. पार्थ, मला माझं संपूर्ण पुढचं आयुष्य तुझ्याबरोबर सुखाने, समाधानाने आणि आनंदाने घालवायचं आहे. मला आपल्या आयुष्यात, आपल्या वैवाहिक आयुष्यात कुठल्याही पद्धतीचा अडथळा नको आहे. मला तुझ्याबरोबर अगदी सुखाने, नेटाने आणि छान संसार करायचा आहे रे पार्थ. त्यावेळी पार्थ म्हणतो, ठीक आहे रम्या, तू म्हणशील तसं होईल. तुला जर मुहूर्त बघायचं असेल तर काही हरकत नाही माझी. आपण मुहूर्त काढून मुहूर्तावर लग्न करू. ज्याप्रमाणे तुझी इच्छा आहे आपण सगळं तसं करू. कमीत कमी लहानपणापासून आजपर्यंत तू माझ्यावर फक्त नितळ प्रेम केलं आहेस. माझ्यापासून कधी काही लपवलेलं तर नाहीस, माझी फसवणूक तर केलेली नाहीस, असं पार्थ काव्याकडे बघून बोलतो. त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख, मला मान्य आहे मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवल्या, पण तुम्हाला फसवण्याचा माझा कधीच हेतू नव्हता. मी तुम्हाला खरं सांगण्यासाठी वेळोवेळी प्रत्येक वेळी आले, पण प्रत्येक वेळी तुम्ही मला हेच म्हटलात की तुम्हाला माझा भूतकाळ जाणून घेण्यात काहीसुद्धा इंटरेस्ट नाही आहे. भूतकाळाची पाटी पुसून मी त्यावर तुमचं नाव लिहिलेलं तुम्हाला आवडेल असं तुम्ही म्हणत गेलात. तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःहून माझं ऐकायला टाळाटाळ केली. असो, आता तुम्ही जरी सगळ्या गोष्टींचा दोष मला देत असलात तरीसुद्धा मी ते सगळं स्वीकारेन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आणि रम्याच्या लग्नाला आणखीन 1 महिना बाकी आहे. हा महिना माझ्या हातात आहे. काहीही झालं तरी या महिन्यात मी तुम्हाला नक्की जिंकणार. पार्थ, तुमच्याबरोबर मीच लग्न करणार, तुमची बायको काव्या. त्याबरोबर रम्या येते आणि पार्थ आणि काव्याच्या मध्ये उभी राहते आणि काव्याला म्हणते, 1 मिनटं, माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर या भाषेत बोलण्याची तुझी हिंमत होते कशी? काव्या, लक्षात ठेव, आतापर्यंत पार्थ तुझा नवरा होता म्हणून प्रत्येक वेळी तू मला पार्थपासून लांब ठेवत आलीस, हिनवत आलीस. पण आता तू हे विसरून चालणार नाही की तू आता माझा होणारा नवरा आहे. आणि आता लवकरात लवकर आम्हा दोघांचं लग्न तर होईलच, पण जोवर आम्हा दोघांचं लग्न होत नाही तोपर्यंत कायमच मी तुम्हा दोघांच्या मध्ये असेन. कळलं ना तुला? माझ्या होणाऱ्या नवऱ्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.